शीतलावली ज्ञान समोताई जाते गई हरहंता परिमंगल करि महाग्रंथ कर्ण सोता जाते मिले समाज सब भावीय परदा भावीय परदा। मोक्ष मार्ग प्रकाशक पंडित आचार्य कल्पवृत्त धर्मजुने ग्रंथ आहे। 5वा अधिकार विविध मत समीक्षा। बहुविधि निष्ठा गहन करी मलिन भयो निर्भाव आपो होत अभाव है सहज रूप दर्शा। श्वेतांबर मत कल्पित मत आहे, ते अन्य मताप्रमाणे आहे। देवशास्त्र गुरुचं स्वरूप पण ते यथार्थ जाणत नाही। इतराही सर्वज्ञ देव आहेत, परंतु त्या ठिकाणी दोषसहित देव मानतात, परिग्रहसहित देव मानतात। त्याचप्रमाणे मार्ग देखील जे गुरु आहेत त्यांचं स्वरूप पण अन्यथा मानतात। 5 नंबर 153 वर खालून 2रा पॅरेग्राफ। फिर कहोगे या ठिकाणी काय सांगितलं, परिग्रह ठेवून धर्म साधन करे ज्याला परिग्रह सहन करण्याची शक्ती नाही, तो परिग्रह ठेवून धर्म साधन करे त्याचं नाव गृहस्थ धर्म आहे। ज्याला परिग्रह सहन करण्याची शक्ती नाही, तो परिग्रह ठेवून धर्म साधन करे त्याचं नाव गृहस्थ धर्म। आणि जो आपल्या निर्मळ परिणाम प्रकट झाल्या कारणाने परिचयामध्ये व्याकुलता वगैरे होत नाही, त्यामुळे तो परिग्रह न ठेवता जो धर्म साधन करतो तो मुनी धर्म असे ना। त्याचे पुढे येणार आहे 7व्या अधिकारामध्ये मुनी बनण्याचा क्रम पुढे येणार आहे। पहिले तत्वज्ञान होय, त्यानंतर परिणाम में उदासीनता हो, म्हणजे कोणाच्या प्रती राग नाही, कोणाच्या प्रती द्वेष नाही, काही इष्ट नाही, काही अनिष्ट नाही, त्याचं नाव उदासीनता। पहिला पॉईंट आहे पहिले तत्वज्ञान हो, दुसरं परिणामों में उदासीनता हो, तिसरं सांगितलं परिचय सहन करण्याची शक्ती प्रकट हो, तब वह स्वयं मुनि बने, मुनि बनना चाहे तब श्री गुरु उन्हें दीक्षा देते हैं। अशी जैन धर्मामध्ये प्रथा आहे, असं वाक्य येणार आहे। ऐसी जनार्दन में प्रथा है, ऐसी अमनाय है, अशा प्रकारे येणार आहे। फिर कहोगे शरीर चितादिक से परिचय से व्याकुल कैसे नहीं होंगे, परंतु व्याकुलता तो मोह उदय के निमित्त से है, और मुनि के 6वें आदि गुणस्थानों में 3 कषाय चौकड़ी का उदय नहीं है, तथा संयोलन के सर्वघाती स्पर्धकों का उदय नहीं है, देशघाती स्पर्धकों का उदय है, सो उनका कुछ बल नहीं है। परिचय त्या ठिकाणी परिचय वगैरेच्या द्वारे व्याकुल कसे होत नाही, तर व्याकुलता कशामुळे होते, मोहाच्या उदयामध्ये। आणि मोहाच्या उदयामध्ये तर मोहाच्या 6व्या 7व्या गुणस्थानामध्ये कषायाच्या 3 चौकडीचा त्याने अभाव केलेला आहे। 6व्या गुणस्थानात असो 7व्या गुणस्थानात असो कषायाच्या 3 चौकडीचा अभाव केलेला आहे, म्हणजे उदयच नाही। आणि ते संयोलन कषायाचा उदय आहे, त्यामध्ये देखील सर्व घाती स्पर्धकाचा उदय नाही, फक्त देशघाती स्पर्धकांचा उदय आहे। तोही मंद आहे आणि तो त्याचं बल नाही, म्हणजे त्याला आकुलता उत्पन्न करू शकत नाही। जसे आपल्याला थंडी वाजायला लागली की आकुलता उत्पन्न केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, स्वेटर आणला पाहिजे, हृदय आणली पाहिजे, अशा प्रकारची आकुलता एक परिणाम आहे, स्वरूपाचा आहे निराकरण। आणि अज्ञानीला ते माहीत नाही। उन्हाळा आलं की आता उखडते अमुक होतं, फॅन लावला पाहिजे, ती केलं पाहिजे, अमुक केलं पाहिजे, आकुलता पाहिजे लगेच। आणि त्याच्यामध्ये ते जरी आणलं तरी आकुलता चालूच आहे, ते असंच झालं पाहिजे, ते तसंच झालं पाहिजे, हा फॅन फास्ट चालला पाहिजे, मंदच चालला पाहिजे, त्यानं 3 वर्ष ठेवला पाहिजे, 4 वर्ष ठेवला पाहिजे, किती आकुलता असते। बेचैन कसं असलं तरी बेचैन अशी आकुलता मुनिराजांना नसते। का नसते, त्या ठिकाणी 3 कषायाचा उदय नाही, आणि 1 कषायाचा जो उदय आहे संयोलन कषायाचा, त्यामध्ये देखील त्या ठिकाणी सर्व घाती स्पर्धकाचा उदय नाही, देशघाती स्पर्धकाचा उदय आहे, आणि त्याचं पण बल चालत नाही। किती शांतता, कसं आहे मुलींचं सोय। ते म्हणून काही सांगितलं सर्व घाती स्पर्धकांचा तिथं उदय नाही, देशघातीच आहे।
त्या देशघातीचं आहे त्या ठिकाणी उदय संज्वलनामध्ये, आणि त्याचंही बल चालत नाही, मुक्कापूर बल नाही आहे, त्याचं पण काही बल चालत नाही. त्यामुळे कसं मुलींचं स्वरूप असेल, कशी शांतता असेल, आपल्याला शांतता का नाही, फळद्रव्य कमी आहे जास्त आहे याच्याशी काही संबंध नाही. परंतु ही वस्तू नाही त्यामुळे मला अशांतता आहे, फॅन नाही म्हणून मला उकडतं आहे, म्हणून मला त्रास होतो आहे, नाही, याच्यामध्ये मोह आहे, त्यामुळं आपुलता आहे, ती तुझ्या मोहाचं दर्शक आहे, इंडिकेटर आहे त्या ठिकाणी. चालेल लक्षामध्ये. आणि त्यांना का मोह नाही त्या ठिकाणी, त्यांना का असं होत नाही, तर त्यांचा मोह कमी आहे. हे जर लक्षात घेतं गोष्टी या ठिकाणी. हा अज्ञानी परद्रव्यावर अवलंबून मानतो. परद्रव्यामुळे सुख, परद्रव्यामुळे इतकी विज्ञानाने प्रगती केली, त्यामुळं थंडी, ऊन, वारा याच्यापासून हा जीव संरक्षण करू शकतो, अमुक करू शकतो. पण आपुलता किती आहे, बेचैनी किती आहे, त्याच्यामध्ये देखील शांतता आहे कुठं त्या ठिकाणी. मुलींच्यासारखी शांतता मुली कुठं असो, जंगलात असो, नदीच्या काठावर असो, उन्हाळ्यामध्ये पर्वताच्या शिखरावर असो, त्यांना अशा प्रकारची आकुलता नाही. आहार मिळो न मिळो, पाणी मिळो न मिळो, अशाप्रकारे अशी आकुलता बाह्य साधन सामग्रीवर अवलंबून नाही त्या ठिकाणी. तर अंतर्गत कशाय परिणती घटण्यावर मिटण्यावर अवलंबून आहे. जो उपाय करायला पाहिजे त्याचं नाव धर्म आहे. तो उपाय नाही केला तर धर्म कसा प्रगट होईल. जैसे वेदक सम्यक दृष्टि को सम्यक मोहनी का उदय है, परंतु सम्यक्त्व का घात नहीं कर सकता. त्या ठिकाणी वेदक सम्यक दृष्टीला सम्यक मोहनीयाचा उदय आहे, परंतु तो इतका मंद आहे की सम्यक्त्वाचा तो घात करू शकत नाही. उसी प्रकार देशघाती संमिलन का उदय परिणामों को व्याकुल नहीं कर सकता. तसं त्या ठिकाणी देशघाती संज्वलन जे उदय परिणाम आहे ते अशा प्रकारची व्याकुलता उत्पन्न करू शकत नाही. ही व्याकुलता आहे ती कर्मजनित आहे, आत्म्याचा स्वभाव नाही. होते व्याकुलता, ज्ञानी जीवाला पण होते, परंतु तो या व्याकुलतेला कर्मजनित जाणतो. हे आपलं स्वरूप नाही, माझं स्वरूप ज्ञान आहे. ही व्याकुलता आहे ती कर्मजनित आहे. जसा कर्माचा मंद तीव्र उदय असेल ती व्याकुलता उत्पन्न होते. अशा प्रकारे जाणून अंतर्लीनतेच्याद्वारे स्वभावाचा आश्रय करेल तर त्याच्या संबंधीची व्याकुलता कमी होते. व्याकुलता कमी करण्याचा उपाय काय आहे? खूप व्याकुलता होते, उन्हाळ्यामुळे खूप व्याकुलता होते, थंडीमुळे तरी आणून टाकायची म्हणजे व्याकुलता कमी होईल. सोपं एक स्वेटर आणायचं म्हणजे व्याकुलता कमी होईल असे नाही. वास्तविक उपाय आहे तो करत नाही. वास्तविक उपाय अंतर्लीनतेच्याद्वारे स्वभावाचा आश्रय करेल तरी व्याकुलता कमी. सगळ्या शास्त्रामध्ये एकच उपाय सांगितला, राग मिटवण्याचा उपाय, व्याकुलता मिटवण्याचा उपाय, दुःख मिटवण्याचा उपाय स्वभावाच्या आश्रयाच्या द्वारे अंतर्लीनता करेल तर हे विकार मिटतील. अंतर्लीनता हा शब्द आला होता, बरोबर आहे. अंतर्लीन भगवान कसे आहे, अंतर्लीन आहे. ते बाहेर तुम्ही किती गोंधळ करा, बडबड करा, काही पण करा, एकदम त्यांना कशाची चिंता नाही त्या ठिकाणी. अंतर्लीन, अशी अंतर्लीनता कशी प्रगट होईल हे भगवान तो अभ्यास केला पाहिजे त्या ठिकाणी. ते संस्कार केले पाहिजे अंतर्लीनतेचे, अंतर्मुख होण्याचे त्या ठिकाणी. भगवान सांगतात तू अंतर्लीन झाल्याशिवाय तुला सम्यक दर्शन पण उत्पन्न होणार नाही. काय होतं? त्रिभुवनातील सर्व दुःख मिटवण्याचा उपाय अंतर्लीनता आहे. अंतर्लीनता आहे. उपाय सांगतायत, सारखं सांगतायत भगवान, परंतु हा अंतर्लीनता करायला तयार नाही. बहिर्मुक्ता हे काय झालं, ते काय झालं, बहिर्मुक्ता करून कशी शांती प्राप्त होईल. एक शब्द देखील चिरंजीव घेऊन आपलं आत्म्याचं कल्याण करतात. आपल्याला शेकडो वाक्य, शेकडो उपदेश चालू आहे, परंतु ग्रहण करणार नाही तर त्याचं खाऊ. एक एवढं वाक्य जर ते सिंहाच्या जीवाने, मुंगसाच्या जीवाने ऐकला, अंतर्लीनता फक्त पुरुषार्थ करतो आणि आपल्या जीवनाचं कल्याण करतो. किती असा उपदेश ऐकायला मिळतो चिरंजीव जीवांना. आणि आपलं भाग्य आहे की आपल्याला इतका उपदेश ऐकायला मिळतो, पण ग्रहण आपण त्यातलं शब्द ग्रहण करून जेवढा पुरुषार्थ करेल तेवढा अधिक लवकर प्राप्त होईल. मंद पुरुषार्थ असेल तर उशिरा प्राप्त होईल. पुरुषार्थ करणार नाही तर काही प्राप्त होणार नाही. प्राप्त होईल ते पुरुषार्थाच्या द्वारे प्राप्त होणार आहे. हे निमित्त मिळाले, तुझ्या भाग्याने मिळाले, तुझ्या पूर्व पुण्याईने मिळाले. तरी पुरुषार्थ ज्याला त्याला करावा लागला. पंचपक्वानाचं ताट पुढं आलं, ज्याच्या त्याच्या भाग्याने आलं. खाण्याचं काम, पुरुषार्थ करण्याचं काम, तोंड उघडण्याचं काम त्याला करावं लागणार. जो पुरुषार्थ तीव्र करेल तत्काल त्याला प्रगट होईल. का राग मिटत नाहीत आमचे इतकं करून सुद्धा? तू पुरुषार्थ तीव्र कर, आत्ता राग अधिक मिटतील है ना. पुरुषार्थ बंद करतील, हळूहळू मिटतील. पुरुषार्थच करणार नाही तर
कशी मिळतील त्या ठिकाणी. ऐकलं वाचलं बस एवढं झालं, समाधान मानलं, थोडंसं पुण्य मिळालं, परंतु धर्म प्रगट झाला नाही. असं आहे, धर्म प्रगट होण्याची विधी आहे त्या ठिकाणी. हां, आपके वचन, हे वचन ऐकायला मिळतं. शब्द आहे वचन. जिनेंद्र भगवंताच्या वचनाला खूप महत्व आहे. देशना लब्धी, वचन ऐकायला मिळणं हे भाग्य. कोणाला वचन ऐकायला मिळतं? ज्या जीवाचं भाग्य उदयाला येणार आहे, म्हणजे नजीकच्या काळामध्ये सम्यक दर्शन होणार आहे, त्या जीवाला देशना मिळत असते. देशना ऐकण्याचे भाव होतात. उत्साहपूर्वक, आनंदपूर्वक, उमंगपूर्वक देशना ऐकण्याचे भाव कोणाला होतात? या जीवाला, या जीवाचा काळ या संसारामध्ये राहण्याचा अर्धपुद्गल परावर्तनापेक्षा कमी राहिलेला आहे, त्या जीवाला कानामध्ये पहिल्यांदा देशना पडते. देशना पडते आहे म्हणजे सम्यक दर्शन प्राप्त, म्हणजे देशना ऐकण्याचे भाव होत आहेत वृत्तीपूर्वक, म्हणजे सम्यक दर्शन प्राप्त होण्याचा काळ जवळ आला. पुरुषार्थ करेल तर एकदम भवात देखील मोक्ष प्राप्त करेल. अर्धपुद्गल परावर्तन भटकण्याची काही गरज नाही. पुरुषार्थ मंद असणारे जीव आहे त्या ठिकाणी ते अर्धपुद्गल परावर्तन काळ भटकते. असं आहे. पण उपदेश ऐकायला मिळाले हे काही नाही, सूचक आहे. ढग आले पाऊस पडणं त्या ठिकाणी तसे सूचक आहे. उपदेश ऐकायला मिळाला त्या ठिकाणी वर्षा होते, जिनेंद्र भगवंताच्या देशनेची घनघोर वर्षा त्या ठिकाणी, आणि ती उत्साहपूर्वक ग्रहण करण्याचे भाव पुढचं आहे ना त्या ठिकाणी. होते आहेत ठीक आहे, पण ते उत्साहपूर्वक ग्रहण करण्याचे भाव होत आहेत. ते कशाचं सूचक आहे? नजीकच्या काळामध्ये आपल्याला धर्म प्राप्त होणार आहे याचं भव्यतेचं लक्षण आहे. तत्प्रतिक्रियेची चित्तेनं हो हां, सम्यक मोहनी प्रकृतीचा उदय आहे ना, चलमल आघात. हा सम्यक प्रकृती, परंतु ते सम्यकचा घात करण्यामध्ये एवढं समर्थ नाही त्या ठिकाणी. सम्यक प्रकृती हां हां बरोबर आहे, मोहनीच्या आहे त्या ठिकाणी. हां, ते कंपायमान करतं ना त्याचे, चलबी चलमल आघाड उत्पन्न करतं. असं एक असायचं, जशी वृद्धाच्या हातामध्ये असलेली काठी खरखर कापता हात कापतो, तशा प्रकारे त्या ठिकाणी अस्थिरता जनित त्या ठिकाणी. उसी प्रकार देशाची उदय परिणामों को व्याकुल नहीं कर सकता. अहो मुनियों के और दूसरों के परिणामों की समानता नहीं है. हाँ, मुनीचं स्वरूप जर जाणलं नाही तर त्याला धर्म प्राप्त होणार नाही. मुनीचं स्वरूप जाणलं नाही तर त्याला सम्यक दर्शन पण प्राप्त होणार नाही. याची गोष्ट लक्षात. मुनींचं स्वरूप ज्याला माहीत नाही त्याला सम्यक दर्शन नाही, तो मिथ्या दृष्टी आहे. आणि मिथ्या दृष्टी मुनी बनू शकत नाही. बनला तरी तो मुनी नाही. त्याला चारित्र प्राप्त होत नाही. हां, त्याला चारित्र प्राप्त होत नाही. नम्र दिगंबर झाला म्हणून चारित्र प्राप्त होतं काय त्या ठिकाणी. चारित्र प्राप्त होण्यासाठी देवशास्त्र गुरूचं स्वरूप जाणणं आवश्यक आहे, सम्यक दर्शन होणं आवश्यक आहे. हां, चारित्र म्हणजे चर्या, जीवाचं जे परिणमन ते जीवाचं चारित्र. हां हां, मी ज्ञाता दृष्टा आहे अशा प्रकारे आपल्या स्वभावाची स्वीकृती करून त्याच्यामध्ये अंतर्लीनता करणं हे चारित्र आहे. चारित्र कशाचं नाव आहे? चारित्रम. सदैव वस्तू स्वभावात धर्म. वस्तूचा स्वभाव आहे, त्याला जाणेल तर धर्म प्रगट होईल, अन्यथा धर्म कसा प्रगट होईल त्याची. या ठिकाणी काय सांगतायत? मुनियों के और दूसरों के परिणामों की समानता नहीं है. विचार करा, ज्याला गुरुचं स्वरूप माहीत नाही त्याला सम्यक दर्शन प्राप्त होत नाही. देवशास्त्र गुरुचं स्वरूप जाणल्याशिवाय सम्यक दर्शन प्राप्त होत नाही. त्याला गुरुचं स्वरूपच माहीत नाही, तो मिथ्या दृष्टी आहे. गुरु कसे असतात? हां, एक शिस्ती आहे ना, गुरु करावा पारखून, आणि काय एक शिस्ती आहे, श्लोक आहे लक्षात नाही. सोनं पारखून घेता की नाही गुरु? हां, गुरु सोनं निवडण्यामध्ये चूक झाली तर, फार झालं तर त्या भावापुरतं नुकसान होईल. पण गुरुची निवड करण्यामध्ये जर चूक झाली तर त्याची भवाभवामध्ये त्याला दुःख सहन करावं लागेल. याची गोष्ट लक्षात. गुरु जर त्या ठिकाणी गुरुची चूक निवडण्यामध्ये चूक झाली, खूप विचारपूर्वक गुरुची निवड करावी लागणार. याची गोष्ट लक्षात. मोक्ष मार्ग दाखविणारा गुरु
उपल नाव स्वतःही बुडणार आणि दुसऱ्याला पण बुडवणार असे गुरु मिथ्या दृष्टी वगैरे असतील तर ते स्वतःही डुबतील आपल्याला पण डुबवतील त्याला त्या ठिकाणी. गुरुची परीक्षा करण्यासाठी त्या ठिकाणी अभ्यास तत्वज्ञानाचा अभ्यास पाहिजे. गुरुचं लक्षण माहीत पाहिजे, स्वरूप माहीत पाहिजे. त्याशिवाय तो कसं या ठिकाणी काय मनाने करणार मला वाटतं असं गुरु वाचलं पाहिजे, मला वाटतं, तुला काय वाटतं, म्हणजे वस्तुस्वरूप काय आहे, वस्तुस्वरूप कसं आहे त्याप्रमाणे गुरु आहे. गुरु म्हणजे वस्तुस्वरूप आहे त्या ठिकाणी, ते काही कोणी बनवलं नाही त्या ठिकाणी. हा लक्षण सगळ्याची लक्षण सांगितले. देवाचं लक्षण, गुरुचं लक्षण, धर्माचं लक्षण, आप्ताचं लक्षण, त्याच्या ठिकाणी सम्यक दृष्टीचं लक्षण, सगळ्याची डेफिनेशन केले पूर्ण वैज्ञानिक ग्रंथ आहे. पंचपरमेश्वरी मानव गुरु मानतो की नाही? गुरुला जो मानणार नाही तो पापी आणि गुरूंचं स्वरूप जाणणार नाही तो महापापी. काय सांगितलं वाक्य? गुरुला मानणार नाही तो पापी आहे, परंतु गुरुचं स्वरूप जाणणार नाही तो महापापी आहे. अरे तुला स्वरूपच माहिती आहे की गुरुला कसं मानणार? गुरुचं स्वरूप काय आहे येणार आहे. 6वा अधिकार वाचा. गुरुचं देव गुरु शास्त्राचं स्वरूप काय आहे तो सांगण्यासाठी स्पेशल 6वा अधिकार आहे, न चुकता ऐकण्यासारखा. हा त्यात आहे भगवती आराधना खूप मोठा ग्रंथ आहे. 2200 श्लोकाचा ग्रंथ आहे. अहो मुनियों के और दूसरों के परिणामों की समानता नहीं है. एक वाक्य जे दाखवतं आहे मुनियों के और दूसरों के परिणामों की, सगळं खेळ परिणामावर आहे. परिणाम कसे त्या ठिकाणी? तो इंद्र झाला आणि हा राजा झाला. दोघांच्या परिणामामध्ये आमच्या दोघं भाऊ, एक राजा होतो एक इंद्र होतो. कशामुळे होतो? त्याला कोणी इंद्र बनवलं, त्याला कोणी राजा बनवलं. एक नारकी होतो, एक त्या ठिकाणी रत्नाच्या सिंहासनावर जाऊन बसतो. कोणी बसवलं? परिणाम. कोण असं करतं? कोणी करणारा धरणारा नाही त्या ठिकाणी. हा सगळा खेळ परिणामाचा आहे. इतके परिणाम त्या ठिकाणी सम्यक दर्शनपूर्वक अशा प्रकारचे भक्तीचे परिणाम. त्यामुळे तो इंद्र बनला आणि विराधनेचे परिणाम करून नरकाला गेला. अशा प्रकारे ओह मुनियों के और दूसरों के परिणामों की समानता नहीं है और सबके सर्वघाती उदय है. बाकीच्या सगळ्यांचा सर्वघातीचा उदय आहे. उनके देशघाती उदय आणि मुनींचा देशघाती उदय है. इसलिए दूसरों के जैसे परिणाम होते हैं वैसे इनके कदाचित नहीं होते. केव्हा पण मुनींच्या परिणामाची आणि श्रावकाच्या परिणामाची तुलना होऊ शकत नाही त्या ठिकाणी. जिनके सर्वघाती कषायों का उदय हो वे गृहस्थ ही रहते हैं. ज्यांच्या सर्वघाती कषायांचा उदय आहे ते गृहस्थच राहतात. और जिनके देशघाती का उदय हो वे मुनी धर्म अंगीकार करते हैं. पॅरेग्राफ किती महत्वाचं आहे त्या ठिकाणी. उनके परिणाम सीतादिक से व्याकुल नहीं होते. आहार मिळाला नाही, अमुक झालं तमुक झालं, शरीरामध्ये रोग झाले, वेदना व्हायला लागला, तसंच जसं सामान्य श्रावक आकुल व्याकुल होतो त्या ठिकाणी. या डॉक्टरकडे जायचे, त्या डॉक्टरकडे जायचे, किती व्याकुलता असते. इतकं मोह अधिक असेल ना त्या ठिकाणी, तितकी व्याकुलता अधिक असते. सकाळी एका डॉक्टरला दाखवलं, थोडं बरं नाही पडलं, दुपारी दुसऱ्या डॉक्टरकडे जाणार. चेक पडणार नाही की थांबावं, आपण एखादं औषध घेऊन पाहावं. डॉक्टर सांगितलं 2 दिवस थांबावं लागेल, पण त्याला 2 दिवस दम नाही निघणार. लगेच दुसऱ्या डॉक्टर, संध्याकाळी तिसऱ्या डॉक्टरकडे जाईल. अशा दिवसात त्या ठिकाणी कारण परिणाम स्थिरता नाही, अंतर्लीनता नाही, वस्तू स्वरूपाची खबर नाही. मुनिधर्म अंगीकार करते हैं. उनके परिणाम शीताधिक से व्याकुल नहीं होते. मुनींचे परिणाम त्या ठिकाणी शीताधिक अधिक या शब्दाने सगळं घ्यायचं. थंडी असो, उष्णता असो, वारा असो, परिचय असो, त्या ठिकाणी कोणी कोल्ही येऊन मांडी खात असो, त्या ठिकाणी कोणी वाघ येऊन त्या ठिकाणी झडप घालत असेल, त्या ठिकाणी कोणी उपसर्ग करत असेल, तर त्या ठिकाणी त्यांचे परिणाम व्याकुल होत नाही.
कसे होत नाही विचार करा, मुनीचं स्वरूप समजेल. त्यांचे आपले व्याकुल का होतात त्याचं कारण शोधा. तर लक्षात येईल इथले वस्त्राधिक नाही रचते, त्यामुळे वस्त्राधिक पॅरेग्राफ कसा किती महत्वपूर्ण आहे, चिंतन झालं पाहिजे त्याच्यावर त्या ठिकाणी, तर ते पचनी पडणं. त्याचं नाव शास्त्र स्वाध्याय आहे. फिर कहे कि जैन शास्त्रों में मुनी 14 उपकरण रखे ऐसा कहते हैं. ते मला म्हणतात की जैन शास्त्रामध्ये तर 14 उपकरण ठेवावेत असं सांगितलेलं आहे. सो तुम्हारे शास्त्रों में कहा है, दिगंबर शास्त्रों में तो कहा नहीं है, हे तुमच्या शास्त्रात सांगितले, आमच्या शास्त्रामध्ये नाही सांगितले 14 उपकरण ठेवा. आमच्या शास्त्रामध्ये तर सांगितले वहां तो लंगोट मात्र परिग्रह रहने पर भी 11वीं प्रतिमा के धारी को श्रावक ही कहा है. त्या ठिकाणी 14 उपकरणाची तर गोष्ट सोडून द्या, केवळ लंगोट ठेवेल तर त्याला मुनी नाही म्हटलं, श्रावक म्हटलं. तेही मुस्लिम म्हणून लंगोटधारी सगळे असतील ते पंचमगुणस्थानात जातील. आतून अशा प्रकारचे परिणाम आहेत की एक द्रव्य दुसऱ्या द्रव्याचा करता नाही, अन्य द्रव्य मला काही करत नाही, मी अन्य द्रव्यामध्ये काही करत नाही, रागाधिक भाव आहेत ते माझ्यापासून भिन्न आहे, प्रत्येक स्वाधीन आणि स्वतंत्र परिणाम स्वभावी असं अंतरंगातून परिणाम आहे आणि तत्पूर्वक एक लंगोट ठेवेल तर तो 11व्या प्रतिमा. हे परिणाम नाही तर हा त्या 11व्या प्रतिमेच्या पुढं आहे. हा पण लंगोट ठेवतात ते 11व्या प्रतिमेवाले हे चरणानुयोगाप्रमाणे करतात. त्या ठिकाणी द्रव्यानुयोगाप्रमाणे आतमध्ये परिणाम की त्या ठिकाणी अन्य द्रव्याचा करता धरता नाही, कोणी कोणाचा करता धरता नाही, रागाधिक भावाचा नाही, त्या परिणामपूर्वक हे परिणाम अधिक दृढ झालेले आहेत आणि तत्पूर्वक लंगोट वगैरे ठेवे त्या ठिकाणी लंगोट तर तो 5व्या गुणस्थानवाला म्हटला जातो. अन्यथा काय दोषी, जितके लंगोटधारी आहेत सगळे ते 5व्या गुणस्थानवाले म्हणण्याचा प्रसंग येईल. ते पहिलं गुणस्थान आहे. नाही आता इथे एकच वाक्य केलं की नाही मी, लंगोट मात्र परिग्रह रखने पर भी नाही, आता एक चरणानुयोगाप्रमाणे वहां लंगोट मात्र परिग्रह रहने पर भी 11वीं प्रतिमा के धारक को श्रावक ही कहा है. एकच वाक्य दिलेले आहे, याच्या दुसरं गौण आहे ना याच्यामध्ये. बस लंगोट ठेवला की मी 11व्या प्रतिमाधारी झालो असं कोणी म्हणेल तर आतमध्ये परद्रव्याचा करता धरता नाही, रागाधिक भाव विकारी भाव आहे, मी न्यायक स्वरूपी आहे, अशा प्रकारची दृढ दोन कशाही चौकडीच्या अभावामध्ये एवढी दृढ श्रद्धा आहे, दृढता आहे. प्रतिमा ताको नाम, पंडित बनारसीदासनी प्रतिमेची व्याख्या केली ना, प्रतिमा याको नाम. त्या ठिकाणी प्रतिमा कशाचं नाव, तो श्लोक आहे. मी नाटक संहितांमधला तो श्लोक बघा हा सांगितला होता मागे एकदा. हा प्रतिमा याचं नाव प्रतिमा आहे. तरी केवळ ड्रेस बदलला म्हणजे प्रतिमा होत नाही, वेश बदलल्याने प्रतिमा होत नाही, अंतरंग परिणामाने प्रतिमा होते. वेश बदलला हे बाह्य व्यवहारी जीवाला समजण्यासाठी सांगितलेलं आहे की या वेशावरून हा प्रतिमाधारी आहे, हा ब्रह्मचर्य आहे, हा 10व्या प्रतिमावाला आहे, 11 प्रतिमावाला आहे. अशा प्रकारे व्यवहारिक जीवाला ते जाणण्याचं साधन सांगितलं. पण आतमध्ये त्या ठिकाणी परिणाम नसतील तर तो त्या प्रतिमावाला असू शकत नाही. तसंच मुनीपणा, त्या ठिकाणी बाहेरून लग्नपणा हा बाह्य वेश सांगितला त्या ठिकाणी पिंची कमंडळू लग्नपणा वगैरे, पण आतमध्ये 3 कशाही चौकडीच्या अभावामध्ये अंतर्लीनता स्वरूपामध्ये अधिक स्थिरता त्या ठिकाणी, अशा प्रकारचे जे आकुल जाकुल न होणं, तत्वज्ञान त्या ठिकाणी परापासून उदासीनता, त्यावेळेला तो मुनी बनतो. हे जर आतमध्ये परिणाम नसतील तर तो मुनी नाही. अब वहाँ विचार करो की दोनों में कल्पित वचन कौन है. बघा हे दोन्ही पॅरेग्राफ वाचायचे आणि याच्यामध्ये कल्पित वचन 2 पॅरेग्राफ शांततेने वाचले पाहिजे. मुनींचं स्वरूप काय आहे, धर्माचं स्वरूप काय, मुनींचं स्वरूप जाणल्याशिवाय मोक्ष मार्गाचं स्वरूपच समजत नाही. भले तो किती मोक्ष मार्गावर तो आरूढ होऊ शकत नाही तोपर्यंत तो मिथ्या दृष्टी आहे. मुनींचं स्वरूप जाणत नाही तोपर्यंत मिथ्या दृष्टी आहे.
वहाँ विचार करो कि दोनों में कल्पित वचन कौन है। प्रथम तो कल्पित रचना कशाई हो वह करता है। तर कल्पित रचना कोण करतो? जो कशाई आहे तो, मनाने कोण सांगेल असं आहे कसं आहे असं केलं पाहिजे, धर्म होतो तसं केलं पाहिजे, जिनागमाचा आधार न देता त्या ठिकाणी तो कशायाने करतो, मानाधिक कशाय त्या ठिकाणी। तथा कशाई हो वही नीचपणे में उच्चपण प्रगट करता है। जो कशाई आहे तोच नीचपणामध्ये उच्चपणा प्रगट करत असतो। म्हणजे कपडे वगैरे ठेवून स्वतःला मुनी कोण माने? जो कशाई आहे, त्या ठिकाणी खालच्या अवस्थेमध्ये देखील आपल्याला मोठेपणा मिळावा, आपल्याला मुनी मानावं, त्या ठिकाणी वस्त्र पात्र ठेवून आपल्याला मुनी मानावं, ते कोण करेल? ज्याला तीव्र कशाय आहे, मान कशायाचा उदय आहे, लोक कशायाचा उदय आहे, त्या ठिकाणी असे जीव आहे ते नीच पदामध्ये उच्चपण प्रगट करतात। वहाँ दिगंबर में वस्त्राधिक रखने से धर्म होता ही नहीं है, ऐसा तो नहीं कहा, परंतु वहाँ श्रावक धर्म कहा है। दिगंबरामध्ये वस्त्राधिक ठेवल्याने धर्म होतच नाही असं नाही सांगितलं, तर वस्त्राधिक ठेवल्याने पण धर्म होतो, पण श्रावक धर्म होतो, मुनी धर्म होत नाही, गृहस्थ धर्म होतो। आलं लक्षामध्ये? एक वेळ भोजन करणाऱ्याला धर्म होतच नाही असं नाही सांगितलं, एकाच धर्म होतो। आलं लक्षामध्ये? त्याच्या योग्यतेचा धर्म होईल ना त्या ठिकाणी। दिगंबर में वस्त्राधिक रखने से धर्म होता ही नहीं है, ऐसा तो नहीं कहा, परंतु वहाँ श्रावक धर्म होता है। श्वेतांबर धर्म में मुनी धर्म कहा है, आणि श्वेतांबराने वस्त्र पात्र वगैरे ठेवून मुनी धर्म होतो। बघा, वस्त्र पात्र ठेवेल, थोडंसं जरी परिग्रह ठेवेल आणि स्वतःला मुनी मानवे तर तो मिथ्या दृष्टी आहे। इथं वस्त्र पात्र हे त्या ठिकाणी एक उदाहरण मात्र ठेवलं, त्या दृष्टीला धरून त्या ठिकाणी अन्य कोणताही परिग्रह ठेवे, त्या ठिकाणी मोबाईल वगैरे त्या ठिकाणी, तर तो मुनी असू शकत नाही आणि तो स्वतःला मुनी मानवे त्या ठिकाणी, तर हे गोष्टी कशायाशिवाय होऊ शकत नाही। कारण मुनी धर्म दिगंबरामध्ये मुनी धर्माचं स्वरूपच असं सांगितलं की एक अंश मात्र देखील, एक कण मात्र देखील परिग्रह मुनींच्या जवळ असू शकत नाही। तिला तुझं नित्यम न जिहदी हरतेसू, वेळाचं तुष मात्र देखील परिग्रह मुनी अंगीकार करत नाही त्या ठिकाणी, आणि त्यांना कुठल्याही प्रकारची आकुलता नसते, नाही तर त्याच्याबद्दल आकुलता पण नसते। परंतु श्वेतांबर में मुनि धर्म का, इसलिए यहाँ जिसने नीची क्रिया होने पर उच्चत्व प्रकट किया है वही कशाई है। तर स्वतःचं नीच कार्य असताना देखील उच्चपणा प्रकट करणं हा कशाय भाव आहे। तथा कल्पित कथन से अपने को वस्त्रादी रखने पर भी लोग मुनि मानने लगे, इसलिए मान कशाय का पोषण किया। आणि कल्पित कथन वगैरे करून वस्त्राधिक ठेवून देखील लोक मुनी मानू लागले, मान कशायचं पोषण केलं, असं झालं ना त्या ठिकाणी। उज्जैनी नगरीमध्ये त्या ठिकाणी तो संघ 12 वर्षेपर्यंत त्या ठिकाणी कपडा लत्ता घालून तो आहाराला येऊ लागला, आहार घेऊन जाण्यासाठी, आणि परत जंगलामध्ये जाऊन वस्त्र रहितच राहत होते। पण एक सवय पडली 12 वर्ष पूर्वीपासून असं करत आलेलं, त्याला काय होतं? असे पुष्कळ म्हणणारे असतात ना, रूढी पडणं सोपं असतं, पण ती मोडायची म्हटलं तर तरी 5-25 वर्ष निघून गेली की ती रूढी मोडली जात नाही। मग पूर्वीचे लोक करत आले, अरे ही रूढी कुठून पडलेली आहे, केव्हापासून पडलेली आहे, का पडलेली आहे, याचा तो विचार करत नाही, आणि मग मानत नाही जिनवाणीमध्ये। मग तो त्याच्यातून पळवाटा काढतो त्या ठिकाणी। असं कपडे घालून राहिले तरी सुद्धा आपल्याला लोक मुनी मानत होते, म्हणून आता राहण्यामध्ये काय बाधा येते, अशा प्रकारे त्यातून पळवाटा काढतो। आता पंचम काळ आहे, त्याला काय होतंय, आता असाच काळ आहे, त्यावेळी दुष्काळ पडला, परिस्थिती आली तशी त्या ठिकाणी, असे घटना घडत गेल्या ना त्या ठिकाणी। पुढे जे स्थानकवासी मत वगैरे पडलं, मूर्ती फोडू लागले मुसलमान लोक वगैरे, लोक हवालदिल झाले, काय करायचं, आम्ही पूजन कसं करायचं, कोणाची भक्ती करायची, पूजा कशी करायची, ते नुसते मंदिर बांधलं, त्याच्यामध्ये शास्त्र जिनवाणी ठेवा, बस तुम्ही आकुलता करू नका, अशा प्रकारे। त्यावेळेस परिस्थिती कशी आली, परिस्थिती मिटल्यानंतर पुन्हा त्यांच्या पण शास्त्रामध्ये कृत्रिम चैतन्याचं वर्णन आहे ना त्या ठिकाणी। जे स्थानकवासी आहेत, श्वेतांबर असो दिगंबर असो, त्यांच्यामध्ये अकृत्रिम चैत्यालयाचं वर्णन आहे। कृत्रिम चैत्यालयामध्ये अकृत्रिम चैत्यालयावर जाऊन त्यांनी वंदना केल्याची वगैरे उल्लेख आहे कथानकातून वगैरे। मग आहेत तर मग तुम्ही मंदिर कसं नाही तुमच्या ह्याच्यामध्ये, पण ती रूढी पडली, हा मूर्ती का मानत नाही, रूढी पडली नाही, आम्ही मूर्ती मानत नाही, का मानत नाही, त्याला कारण तर्क विचार परीक्षा केली पाहिजे ना। काळाच्या ओघामध्ये असे हे पुढे
पडून जातात, रूढीत पडून जातात. हां तारण स्वामी म्हणजे त्यांच्यामध्ये मंदिराचं वर्णन आहे की नाही? कृत्रिम पण आहे. भरताने मंदिरं बांधली कैलास पर्वतावर वगैरे, ते पण वर्णन आहे त्या ठिकाणी. मग म्हणजे आहे तर तुमच्यात पण मंदिरं वगैरे, तुम्ही का मानत नाही? रूढी पडली, रूढी एकदा पडली की कठीण चालत राहील, पुढे चालत राहील. तसंच झालेलं आहे. हां म्हणून विचारीपणा, बरोबर काय, चूक काय, योग्य काय, ग्रहण करण्यायोग्य काय, सोडण्यायोग्य काय, हित कशात, अहित कशात, धर्म कशात, अधर्म कशात, ह्या सगळ्या गोष्टीच्या बाबतीत जो विचारी बनतो त्याला लवकर सम्यक दर्शन प्राप्त होतो. विचारी बना. इथले मान कसं आहे का परीक्षा प्रसंगी असं नाही त्या ठिकाणी. बाबा वाक्य प्रमाण हा नाही त्यावेळी परीक्षा करून बरोबर आहे. तो श्रोता ज्याला आपण जिज्ञासा उत्पन्न होते, असंच का हे प्रश्न येतात, त्याला लवकर धर्म प्रगत होतो. असं का, हे का करायचं, कशासाठी करायचं, याच्यापासून लाभ काय, नाही केलं तर हानी काय, ह्या गोष्टी विचारात यायला पाहिजेत त्या ठिकाणी. म्हणजे तो विचारी बनला, तो असा करतो, तो जिज्ञासू बनला. आणि जिज्ञासू जीव आहे तो पात्र जीव आहे. ज्याला जिज्ञासा नाही तो पात्र नाही. जैन धर्मामध्ये आहे शास्त्र ऐकलं वाचलं, ज्याला ऐकून वाचून जिज्ञासा उत्पन्न होते त्या ठिकाणी, अजून जाणायचं हे का, हे असं का, धर्म कसा असतो, शांती कशी प्राप्त होईल अशी जिज्ञासा, मग तो पुढं जाईल. हे कशावरून खरं आहे, तो पुढं जाईल आणि ऐकतो त्या ठिकाणी आपलं खरं आहे म्हणून समाधानी मानतो. जिज्ञासा म्हणजे प्यास, तहान, त्या ठिकाणी तहान लागलेली आहे त्या ठिकाणी. त्याला सहज एक ग्लास पाणी आणलं तर तो लगेच तोंडाला लागेल. ज्याला तहानच नाही त्याला सरबत आणलं तरी तो पिणार नाही. तसं आहे या ठिकाणी. ज्याला तहान आहे, जिज्ञासा आहे, मला जाणायचंय, मला माझं स्वरूप जाणायचंय, देवाचं स्वरूप जाणायचंय, गुरुचं स्वरूप जाणायचंय, त्या ठिकाणी सुखाचा मार्ग जाणायचा आहे, हा मोक्ष मार्ग कसा आहे असून प्यास असली पाहिजे, धगस असली पाहिजे, तर तो त्या ठिकाणी पुढे जाईल. अन्यथा पुढे जाणार, त्याला तत्वाची प्राप्ती होते. हा सुखाचा मार्ग काय आहे, मी दुःखी का आहे, मी दुःखी आहे की नाही हे पहिल्यांदा विचार करा, का सुखी आहे. जो कल्पित मत हुए है वे इसी प्रकार हुए है, इसलिए कचाई होकर वस्त्रादी होने पर मुनीपना कहा, तो पूर्वोक्त युक्तीने विरुद्ध भाषित होता है. म्हणून या ठिकाणी वस्त्राधिक ठेवून मुनीपणा माने तर त्या ठिकाणी सर्व युक्तीच्या विरुद्ध भाषित होत आहे. इसलिए कल्पित वचन है ऐसा जानना. अशा प्रकारे हे कल्पित वचन आहे हे जाणं. ओम नमः.